हॅलो फ्रेंड्स, दिस इज ओमकार महमूदकर अँड वेलकम टू द कॅटलिस्ट. लहान मुलांच्या विनंतीवरून आपण त्यांच्यासाठी मॅथ्सचा सेकंड सेमिस्टरचे चॅप्टर घेत आहेत, इयत्ता 5वी साठीचे. तर आपण चला व्हिडिओ चालू करूया. बघा, इयत्ता 5वी साठी आपण स्टँडर्ड 5th साठी मॅथमॅटिक्सचे आपण टॉपिक चालू करत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे सेकंड सेमिस्टरसाठी आहे. आजचा आपला टॉपिक आहे मल्टिपल्स अँड फॅक्टर्स. सेकंड सेमिस्टर मधला पहिला टॉपिक आहे. तर चला स्टार्ट करूया. ओके, बघा आता आपण याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहे काही आपण प्रश्न घेणार आहोत जे एक्झाम मध्ये तुम्हाला सेमिस्टरला येते. ओके, पहिला प्रश्न आहे बघा आता याच्यामधला आपला की राईट द फॅक्टर्स. बघा पहिला प्रश्न आहे आपला राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ओके, फॅक्टर्स म्हणजे काय? सुरुवातीला आपण फॅक्टर्स आपण सगळे शिकलोय, तुम्ही शिकला असाल बरोबर. फॅक्टर्स म्हणजे काय बघा, तर एखाद्या संख्येचे अवयव पाडणे. फॅक्टर्स म्हणजे काय? अवयव म्हणजेच काय नक्की, तर ती संख्या कोणकोणत्या पाड्यांमध्ये येते ही चेक करणे. ओके, ठीक आहे. बघा बघूया, 8चे आपण फॅक्टर्स घेऊया. 1 पासून जायचं, कोणत्याही संख्येचे फॅक्टर पडत असताना 1 पासून जायचं त्या संख्येपर्यंत. ओके, बघा बघा 1च्या पाड्यामध्ये 8 येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा 2च्या पाड्यामध्ये येतील का 8? येते. ठीक आहे. परत 3च्या पाड्यामध्ये येतील का नाही? 4चे येतील का? येतील. 4 2 8. 5चे येतील का? नाही. 6च्या नाही. 7च्या नाही. डायरेक्ट कितीच्या? 8च्या. और 1 2 1 2 4 and 8 आर द फॅक्टर्स ऑफ 8. ओके, 1 2 4 आणि 8 हे काय आहेत? 8चे फॅक्टर्स आहेत. आता मला तुम्ही सांगा 25चे फॅक्टर्स मला सांगायचे. ओके, सांगा. 1. ओके, 1 येईल. ठीक आहे. नेक्स्ट सांगा 2च्या पाड्यामध्ये येतील का 25? अरे 2चे येतील का? नाही. 3च्या? 4च्या? 5चे येतील का? येतील. ठीक आहे. पुढे 6चे येतील का? 6च्या? 7च्या? 8च्या? नाही. 9च्या? 10च्या? 11 12 13 14 डायरेक्ट कुठल्या येतील? 25. व्हेरी गुड. ओके, बघा हो 25चे फॅक्टर्स काय झाले? 1 5 आणि 25. मग तुम्हाला असं दिसून आले की 1 आणि तीच संख्या म्हणजे जिचे आपण फॅक्टर्स काढतोय ती संख्या आणि 1 हा तर फॅक्टर्स ठरलेला आहे. ठीक आहे. बघा 32ची घेऊया आपण आता. तिसरं उदाहरण आपलं तिसरं उदाहरण आहे 32. तिचे फॅक्टर्स बघूया. ठीक आहे. बघा 1 तर असतोच नेहमीचा. 2 आहे. ठीक आहे. 3च्या पाड्यात येतील का? नाही. 4च्या? 4 8 32. 5च्या? नाही. 6च्या? 7च्या? नाही. 8च्या येतील. 9च्या? नाही. 10च्या नाही. 11 नाही. 12 नाही. 13 14 15 नाही. डायरेक्ट कुठल्या पाड्यात येतील आता? 16. ठीक आहे. 17च्या नाही. 18 19 20 21 22 नाही. कोणतेच डायरेक्ट कोणत्या पाड्यात येतील आता? 32च्या पाड्यात येतील. ठीक आहे. मग 32चे फॅक्टर काय झाले? 1 2 4 8 16 32. म्हणजेच बघा तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा अवयव पाडणे म्हणजेच काय? तर फॅक्टर्स. म्हणजेच काय? तर फॅक्टर्स म्हणजेच ज्या संख्येचे फॅक्टर पाडतोय ती संख्या कोणकोणत्या पाड्यात आपल्याला सापडते हे फक्त शोधणे. इथं तुम्हाला कसोट्यांचा पण उपयोग होणार आहे, पुढे आपण बघणार आहे त्या. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. फॅक्टर सगळ्यांना समजलं? ओके, पुढे जाऊया. बघा हा सगळ्यांना तर फॅक्टर समजले असतील तर आपण पुढे जाऊया. पुढचा आपला मुद्दा आहे बघा. नेक्स्ट पॉइंट आपला आहे की आपण हे शिकलोय तुम्ही आपण स्कॉलरशिपला तुम्ही शिकलेत इयत्ता 5वीचे विद्यार्थी की विभाजनाच्या कसोट्या त्याच तुम्हाला इंग्लिश मध्ये आहेत. फक्त 2 5 2 5 आणि
2, 5 आणि 10 ची कसोटी तुम्हाला इंग्लिश मध्ये आहे पुस्तकामध्ये फक्त. ठीक आहे, बघा आता आपण त्या बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. नेक्स्ट पॉइंट आपला आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर विभाज्यतेच्या कसोट्या तुम्ही सगळ्यांनी शिकलाय बरोबर. तर ती पहिली तुम्हाला आहे बघ कसोटी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 म्हणजे 2 ची कसोटी. तुम्हाला सगळ्यांना माहिती मराठीमधून काय आहे, मराठीमधून 0, 2, 4, 6, 8 हे अंक काय पाहिजेत, एकक स्थानी पाहिजेत, तेव्हाच आपल्याला 2 ने भाग जातोय त्या संख्येला. इंग्लिश मध्ये काय आहे फक्त वेर देयर इज 0, 2, 4, 6 and 8 are the numbers in the unit place. कुठे हवे ते नंबर युनिट प्लेसला. युनिट म्हणजे कुठे रे, युनिट म्हणजे कोणती प्लेस, एकक स्थानी. एकक स्थानी हे अंक जर असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार. ही काय झाली 2 ची कसोटी. मग एक्झाम्पल घेऊया आपण. बघा समजा मी 24 घेतले बरोबर, तरी ना जाईल ना 2 ने भाग. एकक स्थानी किती आहेत, 4 आहे. किती मोठी संख्या घेऊया आपण, किती मोठी संख्या घेऊया, फक्त आपल्याला एकक स्थानचं काय बघायचं आहे, युनिट प्लेसचा अंक बघायचा आहे. कोणता आहे, यांच्यापैकी असेल सम अंक असेल तर त्याला 2 ने भाग जाणारच. ठीक आहे, मग यालाच इंग्लिश मध्ये फक्त म्हटलंय टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 म्हणजे 2 ची विभाज्यतेची कसोटी. ठीक आहे, समजले सगळ्यांना. दुसरी आहे बघा टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5 जी 5 ची विभाज्यतेची कसोटी. एकदम सोपी आहे, स्कॉलरशिपला तुम्ही शिकलाय सगळ्यांना मराठीमध्ये. तीच इंग्लिश मध्ये आहे की युनिट प्लेसला फक्त काय हवेत आपल्याला 0 आणि 5. किती मोठी संख्या दिली आहे ना तुम्हाला त्यांनी, किती मोठी संख्या दिली आहे आणि तुम्हाला त्यांनी फक्त विचारलं की एकक स्थानी अंक आपल्याला फक्त बघायचा आहे. बघा ह्या 2 संख्यांच्या युनिट प्लेसला कोणता अंक आहे, या 2 संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी काय आहे 0 आणि 5. मग आपली डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, when there is 0 and 5 in the unit place, जे एकक स्थानी 0 आणि 5 जिथे असतील त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. डोळे झाकून आपण याला सांगू शकतो की या संख्यांना 5 ने पूर्ण भाग जाईल, कारण की आपल्याला कसोटी सांगते एकक स्थानी काय पाहिजे, फक्त युनिट प्लेसला हे अंक हवे, युनिट प्लेस. ओके, लक्ष ठेवा. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट ची कसोटी बघा, तिसरी कसोटी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10 10 ची विभाज्यतेची कसोटी. ओके, ते काय सांगते ती तर एकदम सोपी आहे. बघा युनिट प्लेसला फक्त आपल्याला काय पाहिजे 0 भोपळा. जिथे जिथे भोपळा दिसेल आपल्याला एकक स्थानी तिथे तिथे काय आपल्याला दिसणार आहे 10 ने भाग जाणार आहे. ठीक आहे, तर त्यालाच त्यांनी म्हटलं बाय 10 10 ची विभाज्यतेची कसोटी. मला सांगा तुम्ही किती मोठा अंक दिले त्यांनी, किती अंक मोठा दिले त्यांनी आपल्याला. एकक स्थानी जर आपल्याला 0 दिसले, जे एकक स्थानी आपल्याला जर 0 असेल तर याला 10 ने भाग जाणार आहे. ओके, किती मोठी त्यांनी संख्या दिली आपल्याला, 0. एकक स्थानी जर 0 असेल तर आपल्याला 10 ने त्या संख्येला भाग दिलेला दिसणार आहे. ठीक आहे, आता या कसोट्या इथं ह्या कसोट्या तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारले. रिकाम्या जागा ज्या गणिताच्या पेपरला येतात पहिलाच प्रश्न असतो तिथं या विचारल्या जातात, त्यामुळे सगळ्यांनी पाठ करून ठेवा. ओके, नेक्स्ट यांचा उपयोग तुम्हाला गणित सोडवण्यामध्ये. तुम्हाला पुढे एक प्रश्न आहे बघा जो एक्झाम मध्ये विचारला जातो, तो आता आपण घेऊया. ओके, ठीक आहे. बघा हा बघा हा जो प्रश्न आहे तुमच्या पुस्तकामधलाच आपण घेतलेला आहे, पुस्तकामधीलच घेतला आहे. तुम्हाला चाचणी झाली, तुमची चाचणी क्रमांक 2 जी झाली असेल त्याच्यामध्ये पण हा आला असेल. आता इथं आपल्याला त्या विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायचे. बघा प्रश्न काय सांगतोय, if the number given in the table is divisible by the given divisor, put right sign in the box. If is not divisible, the divisor put cross. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे ही जी संख्या आहे, समजा ही जी संख्या दिली आपल्याला 15 दिले, या संख्येने ज्या संख्येने भाग जाईल तिथे त्यांनी बघा काय केले, बरोबर असे गुण केले, आणि ज्या संख्येने जात नाही तिथे काय केले
क्रॉस केले. सगळ्यांनी नीट लक्ष द्या, हा प्रश्न एक्झाम मध्ये असतोच, ठरलेला आहे. ठीक आहे, बघा आता तसंच बघूया आपण 30. त्यांनी इथं बघा 15च करून दाखवले, 15च दिले आपल्याला. आपण या तीनच कसोट्या बघितल्या, 2, 5 आणि 10 ची. 15 बघा, 2 ची कसोटी काय सांगते आपल्याला, एकक स्थानी काय पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 हेच अंक हवे. मग इथं आहे का रे, नाही. मग इथं काय करणार आपण, क्रॉस. 5 ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी काय पाहिजे, 5 पाहिजे. ह्याला भाग जातोय म्हणून मी इथं राईट केले, बरोबर. 10 ने जाईल का याला भाग, नाही जाणार आहे. एकक स्थानी भोपळा आहे का, नाही. म्हणून इथं काय केले, क्रॉस केले. सेम आपण तसंच करूया बघा. 30 30चं बघूया, 2 ने जाईल का रे भाग याला, जाणार. एकक स्थानी 0 आहे युनिट प्लेसला. 5 ने जाईल का रे, आहे. एकक स्थानी भोपळा आहे. 10 ने जाईल का रे, जाईल, कारण एकक स्थानी भोपळा आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 30 या संख्येला 2, 5 आणि 10 या तिन्ही पण अंकांनी भाग जातोय. ठीक आहे. सर्वेश 34 चं तू सोडून दाखवा. 34 ला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल बघा. आता सर्वेश सोडवतोय. ठीक आहे, बघा सर्वेशने सोडवलंय की 2 च्या इथंच का त्याने बरोबर कोण केली, 2 च्या इथंच का केली, कारण की या संख्येच्या एकक स्थानी काय आहे, 4 अंक आहे. 2 ची कसोटी 2, 4, 6, 8 एकक स्थानी सम अंक पाहिजे. म्हणून इथं फक्त बरोबर कोण केली, 5 ला का नाही केली रे, कारण की 5 ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी 0 आणि 5 हवा. इथं आहे का, नाही. 10 ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी काय पाहिजे, भोपळा पाहिजे. इथं आहे भोपळा, 0 आहे का, म्हणून इथे त्यानं काय केले, क्रॉस केले. तसं 46 काय येईल, 2 ने जाईल, जाईल. 5 ने जाईल, नाही जाणार. 5 ने 10 ने जाईल का, नाही जाणार. ठीक आहे, चला त्यांचं बघूया. ओके, हा त्याचं कोण सोडून दाखवेल रे, चला रुद्र शिर्के. हा सोड. 55 55 सोडवायचं. कोणकोणते भाग, त्या 2, 5 आणि 10 तिघांपैकी कोणी कोणी भाग जाईल 55 ला, सोडवा. 2 ने जाईल का, नाही. 5 ने, ठीक आहे, व्हेरी गुड. बघा रुद्रानं सोडवले आपल्या 55 ला. 2 ने भाग जाणार नाही. 5 ने का गेला रे, एकक स्थानी 5 आहे म्हणून. 10 ने नाही. बघा 63 चं बघूया आपण. 63 ला 2 ने जाईल का, नाही. 5 ने नाही, एकक स्थानी 5 नाही. ठीक आहे. 10 ने पण नाही जाणार. म्हणजे तिन्ही संख्येने 63 ला भाग जाणार नाही. ठीक आहे. 17 बघूया. 17 बघा 2 ने जाईल का रे, जाईल. 5 ने जाईल. 10 ने जाईल, कारण एकक स्थानी 0 आहे, सम अंक आहे. ठीक आहे. चला लास्ट वन कोण सोडवेल आता, चला हा दुसरा रुद्र आमचा. रुद्र दरेकर सोडवते. हा बघा, ठीक आहे, व्हेरी गुड. बघा 2 ने जाईल, कारण एकच स्थानी 4 आहे, सम अंक. 5 ने काय नाही गेलं रे, क्रॉस का केले त्याला. रुद्रने तर थोडीशी गल्लत केली, बरोबर ना. काय केले, तर क्रॉस करायचं, तो बरोबर करून घेतो. ठीक. 2 ने जाईल, 5 ने नाही जाणार, एकक स्थानी 0 किंवा 5 ने. 10 ने तर नाही जाणार, एकक स्थानी भोपळा हवा आपल्याला. ठीक आहे, फक्त 2 नेच भाग जाईल. ठीक. हा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये ठरलेला असतो, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा दिलेला आहे. ठीक आहे. बघा आता पुढचं तुमचं नेक्स्ट आहे. तुमच्या पुस्तकामध्ये 3 सेंटेन्स दिलेत, 3 ते 4 सेंटेन्स, ज्याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारली जाऊ शकते. रिकाम्या जागा पहिला प्रश्न असतो आपला. ओके, बघा वाचूयात आपण. नंबर्स विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स 1 and the number itself is called a prime number. बघा काय सांगितले, काय सांगितले मी बघा. अ नंबर असा जो नंबर आहे की ज्याला फक्त 2 फॅक्टर्स, that is 1 and the number itself is called as prime number. prime number म्हणजे काय, मूळ संख्या. तुम्ही शिकलाय मूळ संख्या.
ठीक आहे. कसली संख्या? प्राईम नंबर म्हणजे कसली संख्या रे? मूळ संख्या. ओके. तर त्याची डेफिनेशन त्यांनी दिली की मूळ संख्या म्हणजे काय की ज्याला फक्त दोनच फॅक्टर असतात, म्हणजे एक आणि तीच संख्या, या दोनच पाड्यांमध्ये आपल्याला ती संख्या बघायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा 7 ही संख्या आपण घेऊया. 7 तुम्हाला माहिती आहे मूळ संख्या आहे ही फक्त 1 आणि 7 या दोनच पाड्यांमध्ये येते, बाकी कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही, म्हणून तिला काय म्हणायचं? मूळ संख्या. मग तिला आपण प्राईम नंबर म्हणजे त्याची डेफिनेशन दिले की त्या संख्येला एक आणि तीच संख्या. दुसरी लाईन दिली बघा तुम्हाला, प्राईम नंबर आहे कंपोजिट नंबर. मोर दॅन 2 इथे किती फक्त 2 फॅक्टर. मोर दॅन 2 म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त फॅक्टर ज्या संख्येचे पडतात, म्हणजे अशी संख्या जी 2 पेक्षा जास्त पाड्यांमध्ये येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपण 18 ही संख्या घेऊया. 18 कोणकोणत्या पाड्यात येईल? याच्या फॅक्टर जर पाडले आपण तर 1 च्या पाड्यात येईल, 2 च्या येईल, 3 च्या येईल, अजून 9 च्या येईल आणि 18 च्या. ठीक आहे. त्याच आपल्या कंपॅरिझन मध्ये 7 घेतली होती. 7 फक्त कोणकोणत्या पाड्यात होती? 1 आणि 7 च्या. म्हणजे इथं 2 फक्त 2 या 2च पाड्यात कोणत्या पाड्यात? हे सगळ्या मोर फॅक्टर म्हणजे जास्त 2 पेक्षा. ठीक आहे. लक्षात ठेवा. प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या, प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. जाते की 1 is a number which is neither prime nor composite. एक ही अशी संख्या आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू फिल इन द ब्लँक्स विचारली जाऊ शकते. एक ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजेच काय? प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. हे दोन शब्द लक्षात ठेवा. प्राईम नंबर्स म्हणजे कसल्या? मूळ संख्या. कंपोजिट नंबर्स म्हणजे Enhancing your knowledge, stay connected with the Catalyst.